अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकले, संसारात त्यागिले, रात्रंदी नरत झाले, स्वामी भजने सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन, त्यांचे या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सूत नयनती, संसाराते सोडूनी, बैसले गोसावी होऊनी, हे पाहुनी कित्येक जण हसताती तयाते, परित्याचा विषाद चित्ती, स्वामी सूत न मानिती, अंगी मानली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची, स्वामी सुताची जननी, काकूबाई नामे करुणी, तिने हे व्रत ऐकोनी, दुःख केले अनिवार, मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची, पुत्र वात्सल्य करो न शोक पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या, गोसावी निज सुता पाहुणी, वृक्षस्थळ घेती बडवोनी, अंग टाकेले धरणी, बहुताक्रोश मांडिला, निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ती लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरुपायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तुगे जननी, मज लागी प्रसवनी, मान्य झाली सत्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी, अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी, परित्याच्या त्या गोष्टी ती ऐसे गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे जाहली, याची पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणोनी, त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयंसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती, तयांसी घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती, जे करी कृपा करीती, तरी होय आरोग्य, ऐसा विचार करून पोटी, दर्शन आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही, होऊन या दिनवदन, करीती वंदे करीती विनंती कर जोडुनी, म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय असी सांगावा, ऐकोनी या देव मामलेदार, हसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर, माझे दूर नोहेची, ऐसे उत्तर ऐकोनी, दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताचे जननी, अक्कलकोटी येतसे, म्हणे ज्याने वेड लाविले, त्यासीच धरावी पाऊले, येणे उपाय आपुले, काय सत्य होईल, असो तिकडे स्वामी सूत, मुंबई माझे वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जाहले, मठ होता कामाटीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने, निस्सीम जे स्वामी भक्त, आनंदे भजित नाचत, कुटील जन त्याचे हसत, ढोंगा उघे म्हणती हे, परिनिंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती, श्री चरणांवरी आसक्ती, अन्य विषयावरी नसे, जननिंदा करिता ती, अनेक प्रकारे दूषण देती, परिशांत चित्ते त्याप्रती, उपदेशिती स्वामी सूत, जे अहंकारे बुडाले, सत्यप्रथा चरण चुकले, नित्य कार्यात विसरले, मोहे पडले भवजाली, ऐसे जे का मूढ जन, जे का भक्त, ते भक्तात देती दूषण, परी तेने अंतकरण, दुःखित नोहे तयांते, तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देता स्वामी सूता, परितयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत सहज स्वामी जयंती केलीसे, कोणे एके समयासी, नगर कर नाना जोशी, सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान, या नगरात सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त, गोसावी होऊन राहत, महाज्ञानी असती ते, एक वार पहावे तयांसी, इच्छा झाली मना नानासी, मग कोणी एके समयासी, मठा माझी पातले, पाहुणी स्वामी सुताप्रती, आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांते, स्वामी सुते तयासी, लवियले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या, ऐसे कित्येक सज्जन, स्वामी सुते शिष्य करुण, वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे, पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी, अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणोनी, नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थांसी, पाहुनी या स्वभक्तासी,
परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सूत श्री सन्निध भजन करीत कीर्तन आनंदे नाचत. लोकलज्जा सोडूनी लोकापवादाच मानी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्तानो हे भजरी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करिता ती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शक्य 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छैलेखरेडी गामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्याज सवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सूतही त्याप्रती मनातील खूण सांगती. ऐकोनी जनचकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येती तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची ये आज्ञा वाचुनी दर्शन नोही कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सूत. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रस भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निसीम भक्त आनंद भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थनीया आणवणे. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता. पार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणले. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गदित अंतकरणी चरण झाळिले नयनाश्रूंनी. देहभान गेला विसरोनी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारा वाराणसीची. निजू सुता दे पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्गुण ते सुताचा उत्कर्ष पाहुन दूषित होय त्याचे मन. द्वेष पूर्ण करिता ती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती. स्वामी सूत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालूनी प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालूनी. ऐची वेळ साधुनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सूताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि नीचसूत समान लेखी ते जे सत्य. जे सर्वांगी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी. केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण. खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केल्या ऐशा प्रकारे. पाहुनिया ऐसे परी खिन्न झाला स्वामी सूत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे बैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहुखिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमान जो नर त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताचे जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. म्हणे कृपा करोनी सुता ते आणावे या ठाई. कृपा दृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईसी पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधा आणावे.
परिसूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, अपमान त्याचे पोटी, अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन चलत असे. सेवेकरी परतुनी आले, समर्थांते व्रत कथिले, आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ, घालोनी त्यासी पेटीत, घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जावे. तथापि स्वामी सुत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाहीये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परतून आला अक्कलकोटा, जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलास वास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते, त्यांची झाले दुःख अमित, शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बेसले स्नान करोनी, परी गंध न लाविती, भोजनाते न उठती, धरणीवर अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी, इतक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळाची, ओढुनी बळेची मगनेला. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता ती. नरजन्म येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केली जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठी तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरवला, भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकार, ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परम मंगला, विष्णू शंकराची या विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. अध्याय 18. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोर पाखरा, समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पारेची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोनी, लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हाजी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादातयाचे अभिधान, त्याचे शरीर असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले बाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावी जी स्वामी, बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी, आरोग्य होय बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहिलं. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधलेला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले.
श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांते. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसे बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठवले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती. दादा आला परतोनी, पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगती तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताचे यासी द्यावी, कपणी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करुणी, शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटी पाठविले. दादासी घेऊन सत्वरी, श्री सन्निध आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी, भजन करिता आनंदे. समर्थ येशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावेळी, आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच. उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान गेलेले ते दादा भजने रंगला. देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला. सर्व पळाला अहंभाव, धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करोणी जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादा प्रती. वेड खचित लाविले, ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी. व्यर्थ बडबड करू नको, काकूबाई बोले वचन. एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेच पुरे झाले, ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईसी खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला. अनर्थ नाना अपशब्द बोलत, बाळपिटीच स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कपणी जोडी अर्पली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख केले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी. विनवी तसे नाना परी, शोक करिया पार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिच्यापाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्टा अंत करणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवाद कारण. भिष्यान्न आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकुनी मातेची उक्ती, दादा तिच्या प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासूनी. पुत्राचे ऐकुनी वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालवली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येत, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य. भुवरी जगद्दरार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत.
सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्तेकरिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहो येऊन काय करावे आपण. तेने होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वनीती भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामीचरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटकी क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवणी शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडल विलोकित एक पंचाग्नी साधन करीत. एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर. एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोनी शिष्या सांगती गुह्यदान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थाची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आली नरसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोणी. नरसिंह सरस्वती दर्शनासी येथे कळले समर्थांसी. जाणले त्यांच्या हृदयगतासी. अंतर्माची आधीच सन्मुख पाहुणी तयाला. आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता तेथेची. समाधानी लागली साची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य करती सकळ. असो झालिया काही वेळ समाधी उतरवण तत्काळ. नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदाभुजांजळी. मस्तक ठेविले झडकरी. सद्गलित झाले अंतरी. हर्षपोटी न समावे. उठवणिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूपे घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास. केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ केले. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथी जी वास्तव्य करीती सिद्ध प्रसन्न जयांतला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवसी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषता पाळोनी. तेसी देवी सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जावी सुखानी. ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सखला जन्मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणोनी. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलावे. सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान. तेची वार योषते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासूनी सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नाम देव मामलेदार. त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. ऐसे सदिच्छ अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य हो निबंध केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटेल त्याचे चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर. घालोनी साष्टांग नमस्कार म्हणा माझी पार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडग जिजले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खडग हाती तेतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोही मानसी.
लगबगे उठली स्वारी, सत्वरी आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी. वासुदेवराव पाहुणी, खिन्न झाला अंतकरणी, समर्थांते आपुली करणी, नावडे सर्वथा म्हणत असे. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अक्कलकोटात, राजा श्रीत सरदार. काही कारण जहाले, संसारी मन विटले, मग प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निषदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी, श्री चरण धरिले धडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवल परी जाहली. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांसासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याते. ऐशा लीला संख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र हे ते. जयाची लीला गम्य, ध्याती ज्याचे निगमागम, सुर नर वर्णिताती गुण, अनादि सिद्ध परमात्मा, नाना रूपे नटुनी, स्वेच्छे विचरे जो या जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरीत तारित, त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर, प्रकट झाले धरणीवर जगद्दुता कारणे. त्यांची पदसेवा निषदिनी, करोणी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाकरा, जय जय जी यतिवरा, भक्त जन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया, लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन. करिता भागे सहस्रवदन, निगमागमांसही जान, नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र. तुझ सम कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प, गुणानुवाद कान गावे, वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही, अक्कलकोटी वास केला, जनादाविल्या अनंत लीला, जग उद्धारिले कैक पाप्याला, अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी इच्छा धरणी मानसी, ग्रहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला, करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्यवदने करोणी, फकीराते देई खाना, तेने पुरवितील सर्व कामना, पक्काने करोनी नाना यथेचे भोजन देई जे. ग्रहस्थे आज्ञा म्हणोनी केली नाना पकांने, फकीर बोलविले 5 जण, जे उघातले तयांते, फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, ग्रहस्थाते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन शासंक झाले ते दवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, विकल्प चित्ती याची या. इतुक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रदिन. द्रव्य मिळवया साधन, त्याजवळी नसे परी, त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट हे घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासे बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल.
स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलावले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्थ आले प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वधू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज. कोणी दातानुपवर, दान कराया भांडार. मोकळे करी पडित शक्त्यनुसार, याचक नेती बांधून. षडसानाचे ढीग पडले, शुद्धित जन तेथे आले. त्यांचे त्यातून भक्षिले, शुद्धा शांत होईतो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमाजरे माळ करून, श्रोत यांची कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरण पूजी, शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत. सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमहा. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौका बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्तानी यतिराज. शख 1800 पूर्ण, संवत्सर बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षडचक्राती भेदोनी, ब्रह्मरंध्रा छेदोन. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करोना आक्रंदक. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित पावन ज्ञातीत, उपनावसे थोरात. बळवंत पार्वती सूत, नाम माझे विष्णू असे. तैसेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्याचे स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायिले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे, व्यवहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा, आबाल वृद्धा समजे असा. लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवस्थास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भूवरी विख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय, स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल, त्याची व्रत सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. त्यांचे व्रत समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणारवरी. भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनी या द्रव्य बहुत, त्यांनी बांधलेला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत, श्रोते होते सतची. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन.
तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसापा तेली सद्भक्त, तू कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी ग्रहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जे दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे. एक ग्रहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याचे केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला यावर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढू विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण्यांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय बसो, व्रथाभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या करांनी ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धीसी आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडुनी, आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असतील, त्यास करू एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करू नेनेची. परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उभगण मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणूनी. जय जयजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारका आनंद कंदा, अनामातिता भेदा. हरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंत वेशा, भवपाशा सोडावी. जय जयजी कमला वसना, कमलावरा कमल नयना, विधातात्या कमलवदना, हृदय कमली वसावे. मच्छ कुर्म वराह जान, नरसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळ करोन, आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ, घालून चरणी ठेविला भाळ, याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.